विनंती असेल जे सर्व खेळाडू आहेत थोडंसं मागे व्हा प्लीज. व्हाईट बॉल पहिलाच पाहायला मिळते, थोडंसं मागे व्हा जेणेकरून कोणाला इजा होणार नाही याची काळजी आपण घ्यायची आहे, याची दक्षता आपण घ्यायची आहे, ही आपल्याला नम्रतेची विनंती असेल. सामन्याला आपण त्वरित सुरुवात देखील केली आहे, जिथे आपल्याला एकीकडे पाहायला मिळत आहे रुद्रविदित फायटर आणि दुसरीकडे भीम वॉरियर्स असे दोन नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. दोन नामांकित संघांमध्ये चुरशीची लढत आपण सर्वजण पाहतोय. धावसंख्या फलकावरती 1 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 1 ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव फलकावरती होईल 8 आणि धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 2 या आकड्यावरती. 2 रन्स ऑन द बोर्ड. 2 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. भीम वॉरियर्स वर्सेस रुद्रविदित फायटर्स असे दोन नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस देखील हुक केलाय. सुरुवात जबरदस्त पाहायला मिळतीये, ती म्हणजेच फलंदाज अभिची. कल्याणचा फरदीन काझी म्हणून ज्याची ओळख आहे असा मैदानावरती एक जबरदस्त खेळाडू अभिमध्ये बॅट मधून आलेला A1 क्वालिटीचा दमदार चौकार. आगाज अगर अच्छा हो तो फिर अंजाम भी अच्छा ही होता है. सुरुवात चांगली झाली ना मैदानावरती तुम्ही स्काय स्क्रेपर देखील बांधू शकता. अगदी तेच आपल्याला पाहायला मिळतोय. आमचा फरदीन काझी बघा एका हाताने तो तयार होता बॉलला मारण्यासाठी, मात्र आवाक्याच्या दूर होता, नाहीतर कमीत कमी 4 धावा देखील इथे मिळाल्या असत्या. छोटा पटाका बडा धमाका अभिमते मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना 7 या आकड्यावर. 7 ऑन द बोर्ड. 7 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. ऑन साइडला हुक केलाय. डीप मध्ये फिल्डर असतील. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला मैदानावरती आलेली ही सिंगल एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल, ती म्हणजेच बघता बघता 8 या आकड्यावर. सुरुवात फार महत्वाची असते. सुरुवात जर चांगली झाली तर मात्र तुम्ही त्या मोमेंटमच्या जोरावरती मोठी धावसंख्या बनवू शकता आणि महत्वाची मॅच आहे. महत्वाच्या मॅच मध्ये मोठी धावसंख्या बनवणं अतिशय महत्वाचं असतं. गोलंदाज तयार होत असताना पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतील. ऑन द बोर्ड मैदानावरती पाहायला मिळते धावसंख्या 8 या आकड्यावर. गोलंदाज तयार. यावेळेस पुन्हा एकदा रडारपेक्षा दूर सचिन दादा थोडेसे नाराज आहेत. का नसावं, का मैदानावरती आपण पाहू शकतो व्हाईट बॉल. महत्वाच्या मॅच मध्ये जर तुम्ही इथे मिस्टेक करतायत तर मात्र अडचणीचा सबक तुमच्यासाठी राहील. का सचिन दादा असा खेळाडू आहे ना, प्रत्येक मॅच मध्ये थोडीशी खराब सुरुवात झाल्यानंतर सचिन दादाने कमबॅक करून दिलाय, पण प्रत्येक मॅच मध्ये जर तसं होईल तर कसं चालेल. सेमीफायनलची मॅच आहे, सेमीफायनल नंबर 2 आहे. इथे जर तुम्ही जिंकले मेगा फायनल मध्ये तुम्ही दाखल व्हाल आणि त्यावेळी होतं काय तुमच्यावरती थोडासा प्रेशर कमी असतो. यावेळेस देखील ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न मैदानावरती जरूर पाहायला मिळतोय, मात्र आलाय बॉल आपण पाहू शकतो जो मात्र डॉट स्लोवर गतीचा बॉल. सचिन दादांच्या थोडासा पेमेंट मी म्हणू शकतो जीवात जीव आला असेल, कारण डॉट बॉल सुटकेचा निश्वास घेतला असेल. कट करण्याचा प्रयत्न आता दाखवतात की येस अशी गोलंदाजी करणं गरजेची आहे. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय सातत्याने. 2 डॉट बॉल 2 निर्धाव चेंडू. धावसंख्या 9 या आकड्यावरती पाहायला मिळेल. अभिमते नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतील. ऑन साइडला मिस्टेक. फाईन लेगचा फिल्डर शॉर्ट लेग मध्ये थोडीशी मिस्टेक करत असताना डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा फिल्डर लॉंग लेग मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. जोपर्यंत येईल फील्ड करेल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या डबल डिजिट डबल फिगर डबल 1 11 ऑन द बोर्ड. 11 धावा धाव फलकावरती. शेवटचा एक बॉल. शेवटच्या बॉल वरती किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं. षटक क्रमांक मैदानावरती सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय जो मात्र पहिला मार्गस्थ आहे आणि धावसंख्या फलकावरती 11 पाहायला मिळेल. शेवटचा एक बॉल. एक बॉल वरती किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल. इथे मिस्टेक. यष्टीरक्षक बीट होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. मैदानावरती नो बॉल नो +1 एकूण 2 धावा फलकावरती होतील 8 आणि धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना 13 या आकड्यावरती. खराब यष्टीरक्षण आणि यष्टीरक्षक बीट होणं यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. इथे दूर खेळाडू होता त्यामुळे ते बीट झाले आणि ज्यावेळेस हाताखालचे बॉल मिस्टेक होते त्यावेळेस ती चूक असते. ज्याप्रमाणे स्विच हिट आणि रिव्हर्स हिट मध्ये देखील फरक असतो, अगदी तसंच
यावेळेस देखील कव्हरच्या दिशेला कल्याणचा फरदीन काझी अभिमते आणि अभि जब मारता येतो वो मारता ही रहता है. जबरदस्त स्ट्रोक बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलेल्या शेवटच्या बॉल वरती चौकार. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली पहिल्या षटकाच्या अखेरीस 17 आकड्यावर. डीजे आपण पाहू शकतो कामगिरी होत असताना आता बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाजाची वर्णी करण्यात आली आहे. प्रवीण मते यांची नेमणूक करण्यात आली आहे. सचिन दादा थोडेसे आपण पाहू शकतो स्वतःला डिले ठेवतायत. काय रिझन आहे तो त्यांना माहिती, पण आता प्रवीण मते यांची आपल्याला पाहायला मिळते नेमणूक करण्यात आली आहे. षटक क्रमांक मैदानावरती सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय. दुसरं मार्गस्थ प्रवीण मते यांच्या खांद्यावरती जबाबदारी आणि आता जबाबदारीला साजेशी अशी कामगिरी करू शकतील का? यावेळेस स्ट्रोक जबरदस्त पाहायला मिळतोय. हा फार्म फुल केला आणि बॉलला फेकून दिलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिड विकेटला क्लिअर करत हा जबरदस्त स्ट्रोक. बॉल सीमा रेषा पलीकडे. सिक्सर. वड बॅटिंग, जबरदस्त फलंदाजीचा एक जबरदस्त नजराणा आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 23 या आकड्यावरती. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, बॉल पडल्यानंतर डायव्हर्ट होतो हे माहिती आहे, मात्र तरी देखील स्वतःला कमिट केलं होतं. मैदानावरती बघता बघता आपण पाहू शकतो धावा किती कंप्लीट झाल्यात हा मोठा प्रश्न आहे. आय थिंक 3 कंप्लीट आहेत. 3 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. निलेश सर बघायला गेलं तर अगदी मी म्हणेल काय क्विक रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. जबरदस्त प्रचंड वेग आपल्याला पाहायला मिळाला. स्पेशली अभिमते जो होता तो आग्रही होता आणि त्याने क्विक रनिंग बिटवीन द विकेट केली. यावेळेस देखील एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला अंडरआर्म आणि ओव्हरआर्म क्रिकेट असो, जे नाव कधी थांबत नाही ते नाव अभिमते. आणि अभिच्या बॅट मधून हा जबरदस्त स्ट्रोक. स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे पंच करत असताना आलाय दमदार चौकार.
सुंदरशी बात आहे मात्र उडता बॉल आणि त्या बॉलचा पाठलाग करत असताना हे सर्व खेळाडू मैदानावरती तरबतर झालेले आहेत. चल बिचल आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या 54 या आकड्यावरती पाहायला मिळेल. व्हॉट अ ब्रिलियंट स्ट्रोक अँड व्हॉट अ ब्रिलियंट स्टार्ट. जबरदस्त मैदानावरती फलंदाजी पाहायला मिळते. आलेली सिंगल. धावसंख्या 55 या आकड्यावरती. दोन्ही खेळाडू जबरदस्त कामगिरी करत असताना टुगेदर ईच अचीव मोर टीमचा फुल फॉर्म आहे आणि मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. केतन दादा पाणी घेऊन जा या ओव्हर नंतर, याची नोंद करून घ्यायची आहे. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण ड्रिंक्स ब्रेक ठेवू कारण खेळाडू भरपूर ताणवलेले आहेत. मात्र इथे स्ट्रोक जबरदस्त डीप मध्ये फिल्डर बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे आहे की नाही हा प्रश्न. आय थिंक कॅच कंप्लीट झाली आहे. कॅच कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या अभिमतेच्या त्या इनिंग साठी कारण जबरदस्त खेळी आपल्याला अभिची पाहायला मिळाली. ओव्हरची समाप्ती होत असताना आपल्याला पाहायला मिळेल धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते जी मात्र जाऊन पोचली आहे 55 या आकड्यावरती. काय जबरदस्त एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. ओव्हर समाप्ती झाली आहे. तुमच्यापर्यंत मी माहिती पोहोचवतो. ओके अभि बोला तो बोला बस विषय समाप्त. अभि बोला तो 50 तोला. अभि भाऊनी जी बॅटिंग केली आहे ना म्हणजे अभि भाऊ कुठे आहेत. अभि भाऊ तुम्ही जशी बॅटिंग केली आहे ना इकडे बघा ना तुमचा टॅटू इथे नाही इथे इथे काढायचं मन होतोय अशी बॅटिंग केली आहे. हॅट्स ऑफ आहे काय बॅटिंग केली आहे. अभिमतेला आमच्या कल्याणचा परदीन कधी असंच नाही बोलत भाई कॅलिबर आहे लडके में जब वो मारता है ना तो मारता ही रहता है. ही प्रूव्ह सेल्फ म्हणजे काय तो कामगिरी करतोय. ज्यावेळी गरज असते त्यावेळेस तो जबरदस्त कामगिरी करतो. ज्यावेळेस संघाला गरज असते मैदानावरती ज्यावेळेस परिस्थिती विकट अभिमते नेहमी तिखट असतो. आणि मी अभिमतेची तारीफ का करतो कारण मॅनेजमेंट सांभाळणं त्यासोबतीला इतकी जबरदस्त कामगिरी करणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे. आणि ज्या प्रकारची कामगिरी केली ती कामगिरी धमाकेदार पाहायला मिळेल. केतन तांबडकर आपल्याला पाहायला मिळतील. आय थिंक केतन दादा संघ मालक आहेत. ओके येस अमोलजी तांबडकर आपल्याला पाहायला मिळतील संघाचे संघ मालक. मैदानावरती पाहायला मिळते जी मात्र बघता बघता आलेली डबल धावसंख्या फलकावरती 57 या आकड्यावरती. आदित्य बरवटकर पाहायला मिळतील 13 चेंडूंमध्ये 32 धावांची विध्वंस खेळी साकारली आहे. दुसरीकडे केतन तांबडकर आपल्याला पाहायला मिळतील जे स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस देखील स्ट्रोक जबरदस्त अफलातून स्ट्रोक आणि बॉल सीमारेषा पलीकडे आहे. वन क्वालिटीचा अजून एक दमदार आदित्यच्या बॅट मधून षटकार. संख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 63 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 63 धावा धावफलकावरती आणि गोलंदाज देखील तयार होत असताना पाहायला मिळत आहेत. वन्स अगेन 63 ऑन द बोर्ड. 4 बॉलमध्ये अजून एक मोठा फटका जर आला ना या मॅच मध्ये 70% आपल्याला रुद्रविदित फायटर्स संघ पाहायला मिळेल. फ्रंट फूट वरती आलेली मैदानावरती सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. थोडीशी मिस्टेक होत असताना एक्झॅक्टली काय घडलंय हे पाहूया आपण. फलंदाज बाद येस इट इज. केतन तांबडकर यांच्या खेळीचा अंत होत असताना पाहायला मिळतं दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये. फलंदाज केतन बॅक टू दी पवेलियन.
गिरी आणि थोडस आपण इंटरव्ह्यू देखील घेणार आहोत आपल्या सोबतीला. आय थिंक रागिनी मॅम आणि त्यांच्या सोबतीला ऋतुजा मॅम आपल्या सोबतीला जॉईन झालेत. सो त्यांना आपण थोडीशी क्वेश्चन विचारणार आहोत, पण अगोदर आपण शुभ सन्मान करतोय. एक मुकेशजी पडे सरांचा आम्ही शुभ सन्मान करतोय. मुकेश सर प्लीज आपण उपस्थिती दाखवायची आहे. आपला शुभ सन्मान देखील करण्यात येईल. मुकेशजी पडे सरांचा शुभ सन्मान आपण करतोय या स्पर्धेच्या वतीने. मुकेशजी पडे सर आणि त्यांचा शुभ सन्मान आपण करणार आहोत. मुकेशजी पडे सर ज्यांनी जबरदस्त समालोचन केलं, अप्रतिम असं कमेंट्री ज्यांच्या वतीने आपल्या सर्वांना ऐकायला मिळाली, असे मुकेशजी पडे सर आणि त्यांचा आपण शुभ सन्मान करतोय. यांची उपस्थिती आजच्या संपूर्ण दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. मुकेशजी पडे सर यांचं विशेष कौतुक असेल. आणि जाऊया मैदानाच्या दिशेला, जिथे विजयासाठी लक्ष आहे ते म्हणजे 69 धाब्यांचं हे लक्ष मैदानावरती सेट करण्यात आलंय. सामना तर आपण सुरू करणार आहोत, पण आपल्या सोबतीला ऋतुजा मॅम आणि रागिनी मॅम ते देखील जॉईंट होत असताना पाहायला मिळतील. त्यांच्याशी थोडीशी आपण प्रश्न मंजुषा देखील करणार आहोत. आपण मंचावरतीच त्यांच्याशी थोडीशी प्रश्न मंजुषा करू. या रागिनी मॅम. दोघांचा आपण ओरल घेऊया आता. वाय वा. आपल्या गेस्ट आपल्या सोबतीला जॉईंट होत असताना पाहायला मिळतील. कॅमेरा जरा या साईडला फिरवा, ही विनंती असेल. ऋतुजा आणि रागिनी ह्या दोन आपल्या सोबतीला मालकीनबाई ते उपस्थित आहेत. दोघींचं संध्याकाळच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत. गुड इव्हनिंग. आणि तुमच्या सोबत थोडीशी आपण चर्चा करू. दोन्ही आपल्या सोबत जॉईन झालेत. मी मराठीमध्ये बोलतो, तुम्ही इंग्रजीमध्ये उत्तर द्या. ओके. मला माहिती आहे यांचा मराठी थोडासा कच्चा आहे, माझा इंग्रजी थोडासा कच्चा आहे. सो आम्ही थोडासा एकमेकाला ऍडजस्ट करणार आहोत. बरोबर ना? ऍडजस्ट करणं गरजेचं आहे. सो तुमचं नाव आधी सांगा, नंतर तुमचं नाव सांगा. माय सेल्फ रागिनी अमोल तांबडकर. माय सेल्फ ऋतुजा चेतन कांबळे. थांबा 2 मिनिटं थांबायचे. आपण थोडासा कॅमेरा सेट करू. कॅमेरा सेट झाल्यानंतर आपण थोडीशी तुमच्या सोबत देखील चर्चा करणार आहोत. अगं बाई, आपली टीम जिंकते. लय बरं वाटतंय ना? बरं वाटणारच ना, टीम जिंकतीये. एखादा चौका छक्का येऊ द्या. असो, आपण थोडीशी चर्चेच्या दिशेला वळणार आहोत. आपल्या मुख्य स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतील त्या मात्र दोन्ही आमच्या मालकीनबाई. दोघींचं मी नाव विचारतोय. पहिले आपलं नाव, मग आपलं नाव. माय सेल्फ रागिनी अमोल तांबडकर. माय सेल्फ ऋतुजा चेतन कांबळे. क्या बात आहे. दोघींच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते मालकीनबाई ज्यांच्या वतीने या संघाची बांधणी करण्यात आली आहे. तुम्ही काय करताय, म्हणजे कुठल्या स्टँडर्ड मध्ये आहात? कॉलेज करताय की स्कूल करतायत हे नक्की सांगा. Actually, now I have finished my 11th STD and I am going in 12th.
क्या बात आहे. आता तुम्ही? I had finished my 10th and now I'm deciding to join some science classes and develop skills. क्या बात आहे. म्हणजे सायन्स शाखेतून पुढे जाण्याचा प्रयत्न तुम्ही करतायत Yes. आणि तुम्ही 11वी कंप्लीट केली, आता 12वी मध्ये जाल. तुम्ही तुमच्या संघाचं नाव, तुम्ही दोघी मालकीण आहेत, मग तुम्ही तुमच्या संघाचं नाव रुद्रविदित असं का ठेवलं? कारण तुम्ही रागिनी आणि ऋतुजा 11 पण ठेवू शकता. Actually, I have two brothers named Rudra and Vidit. They love cricket. So because of their attraction, my father decided to name the team as Rudra Vidit Fighters. क्या बात आहे. आणि आता आपण त्यांना प्रश्न विचारूया. काय वाटतंय, मेगा फायनल मध्ये दाखल होईल का संघ, चॅम्पियन बनेल का संघ? कारण फार चांगल्या स्थितीमध्ये संघ आहे. काय वाटतंय की टीम ही स्पर्धा जिंकेल का? I guess yes, they will win. They have nice strategy, but our opponent team can also win. All the teams are very challenging ones, so it cannot be decided whether our own team only will. क्या बात है. Both team have the potential, but let's see which to prove himself to be the best in the business. कुठला संघ स्वतःला सिद्ध करेल हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कुठली धावसंख्या विजयाची हमी देऊ शकत नाही. त्या व्यतिरिक्त अजून एक प्रश्न दोघींना विचारतो. ओके, फ्युचरमध्ये दोघींचं काय प्लॅन आहे? की काय मला मोठं होऊन डॉक्टर बनायचं, इंजिनियर बनायचे, तुम्हाला काय बनायचे? I want to be a pharmacist, medicines. क्या बात आहे. आणि तुम्हाला? She is inspired by me. I am doing the same. क्या बात आहे. म्हणजे दोघांना फार्मासिस्ट बनायचे, मेडिकल टाकायचे, पण डॉक्टर एक कोणतरी बघा. आता भावाला डॉक्टर करा, तुम्ही मेडिकल खोला, अख्ख्या गावाला लुटा. काका डॉक्टर आहेत. क्या बात आहे. आता शेवटचा प्रश्न, या फॅसिलिटीज अरेंजमेंट बद्दल काय सांगाल? कारण जबरदस्त स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेविषयी, अरेंजमेंट, फॅसिलिटीज बद्दल आम्हाला ऐकायला आवडेल, कारण जबरदस्त आयोजन आहे. All the management is too good. The facilities all over here is well managed. I love everything over here that you have managed all. The managements are very superb. The water facilities, the food facilities, the first aid box are well managed, which are useful for the players. That's it. या ऑफकोर्स. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे दोघींसाठी. 2 मिनिटं अजून इंटरव्ह्यू चालला असता मला चक्कर आली असती इंग्रजी ऐकून. क्या बात आहे. थँक्यू सो मच. दोन्ही आमच्या मान्यवरांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. नाव बॅक टू द क्रिकेट. आपण मैदानाच्या दिशेला पुन्हा एकदा वळणार आहोत. थँक्यू सो मच. इंग्रजी म्हणजे विचित्र आहे, ते ऐकूनच चक्कर येते. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल, जे मात्र 3 आकड्यावरती. काय जबरदस्त आपल्याला कामगिरी पाहायला मिळते. मुकेशजी पटेल सरांचा विचार केला, ते देखील उच्च शिक्षित आहेत, मी देखील उच्च शिक्षित आहेत, पण मराठीशी लगाव होता. इंग्रजीमध्ये कधी पडण्याचा म्हणजे प्रसंग देखील आला नाही आणि मोह देखील झाला नाही. अभ्यासात हुशार होतो, इंजिनिअरिंग मध्ये 92% आहेत, पण कधी इंग्रजी मला शिकायचं मनच झालं नाही. मराठी आपली भाषा. जाऊया मैदानाच्या दिशेला. धावसंख्या 4 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. आपल्या सोबतीला मुकेश सर पुन्हा एकदा जॉईंट होत आहेत. सरांचं सहर्ष स्वागत. धावसंख्या फलकावरती 4. षटक क्रमांक पहिलं समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक 4 या आकड्यावरती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. म्हणजे जबरदस्त कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. 65चं लक्ष, अजून देखील 65 धाव्यांची गरज. प्रसन्न चव्हाण साहेब, आपण शिक्षणाबद्दल बोललात, परंतु भाषा तितकीच महत्वाची आहे. भाषेवर प्रेम असणं, आपल्या मातृभाषेवर मूलतः प्रेम असणं महत्वाचं आहे. ती आत्मसात केली पाहिजे. आपल्या मातृभाषेमध्ये जितकं जास्त बोलता येईल तितकं बोललं पाहिजे आणि तिचा अभिमान असला पाहिजे. तर नक्कीच त्याचा संबंध मला नाही वाटत की शिक्षणाशी येत असेल. आपलं भाषण कौशल्य, आपलं संवाद कौशल्य आम्ही आजच्या पूर्ण स्पर्धेदरम्यान पाहिलंय. इतरही आम्ही बऱ्याच स्पर्धांमध्ये पाहिलंय. नक्कीच आपलं सुद्धा मनपूर्वक अभिनंदन की आपण ही भाषा जपताय, आपण भाषा जपताय आणि या भाषेचा गौरव आपल्या वाणीतून आम्हाला ऐकायला मिळतो. विनोदजी मते यांच्याकडून सुवर्ण संधी. 4 षटकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे. 5 षटकार लगातार का की मॅच मध्ये? लगातार 4
षटकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. यावेळेस देखील ऑप्शनच्या बाहेर शफल झाले होते सर्वप्रथम, त्यानंतर ऑन साइडला पुन्हा एकदा वळले. इथे मिस्टेक होत असताना पाहायला मिळते. सचिन दुसऱ्या धावेसाठी आग्रही होते, मात्र तरी देखील मैदानावरती आलेली सिंगल. प्रवीणसाठी ही गोल्डन ऑपॉर्च्युनिटी, सुवर्ण संधी आहे. 4 षटकारांसाठी 500 रुपये. विनोदजी मते साहेबांकडून ही सुवर्ण संधी असेल. बॉल टर्न झालाय, मग टर्न झालेल्या बॉलला फेकून दिलं मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मैदानावरती हा भीच्या विरोधामध्ये हा जबरदस्त स्ट्रोक बॉल सीमा पार. मिळतील धावा 4, मिळती धावा 6 आय थिंक सो. सिक्सर आहे, षटकार पाहायला मिळतोय, सिक्सर. सिक्सर पाहायला मिळतोय, षटकार आलाय. धावसंख्या 12 या आकड्यावरती. यावेळेस देखील जबरदस्त स्ट्रोक, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, बॉल सीमा पार. A1 क्वालिटीचा दमदार षटकार. माणुसकीचं दर्शन आपल्याला पाहायला मिळतं असं मला वाटतं. एक्झॅक्टली सर. इंसान गलतियों का पुतला है, जो चूक नाही करत तो भगवान. धावसंख्या 18 पाहायला माहितीये. 18 म्हणजे विजयासाठी अजून देखील लक्ष पाहायला मिळेल. 12 बॉल 51 ची आवश्यकता. जे मिस्टेक करतात खऱ्या अर्थाने तेच माणूस असतो, आपण नेहमी असा उल्लेख करतो आणि प्रत्येकाला एकामेकाला समजून घेणं देखील तितकंच गरजेचं आहे. फार चांगला उल्लेख पटे सर तुम्ही केला. यावेळेस बॉल हवेमध्ये असेल, डाऊन द बॉल, गोलंदाज येत आहेत, कॅच झाली ड्रॉप. अभिमते आपल्याला पाहायला मिळतील हसत असताना, कारण माहिती आहे की दूरवरती मॅच आहे. 11 चेंडू 50 ची आवश्यकता आहे. 11 बॉल 50 ची आवश्यकता आहे. विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. या स्पर्धेसाठी आपल्याला खरंच मान्यवरांची मांदियाळी आपण पाहिलेली आहे. आताच इथे
पेडांबे गावचे माजी सरपंच गजानन सुरवेसाहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. मंडळातर्फे आम्ही त्यांचं हार्दिक हार्दिक शुभ स्वागत करत आहोत. जाऊया मॅचच्या दिवशीला. अनेक सारे मान्यवर मंडळी उपस्थित आहेत. त्या सर्व मान्यवर मंडळींचं आपण सहर्ष स्वागत करतोय. अनेक सारे पाहुणे मंडळी उपस्थित, अनेक सारे गावावरून आलेले कार्यकर्ते ते देखील उपस्थित आहेत, कार्यकारिणी अधिकारी देखील उपस्थित आहेत. त्या सर्वांचं आपण विशेष कौतुक करणार आहोत. सर्वांचं सहर्ष स्वागत देखील आपण करतोय. यावेळेस देखील ऑप्शनच्या बाहेर शफल होऊन ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न होता. मैदानावरती आलेली सिंगल एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल, जे मात्र 22 या आकड्यावरती. 9:47 आवश्यकता. 9:47 विजयाचं इक्वेशन आपल्या सर्वांना पाहायला मिळेल. तसेच पंचक्रोशी क्रिकेट मंडळाचे सल्लागार अरुण वेले साहेब यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. आपलं खूप खूप स्वागत आणि अभिनंदन. आपण या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलात. मी आपल्याला विनंती करतो, अतिथी कक्षात आपण येऊन स्थानापन्न व्हायचे. पंचक्रोशी क्रिकेट मंडळाचे सल्लागार आणि पेडांबे क्रिकेट मंडळातील सर्व जे कमिटी मेंबर्स आहेत त्यांचे एक जवळचे मित्र अरुण वेले. प्रदीप वेलोंडे आपल्याला पाहायला मिळतील मैदानावरती. प्रदीपच्या वतीने कशी कामगिरी असेल ते देखील पाहणं अतिशय महत्वाचं आहे. 22 धावफलकावरती एक विजयाचं इक्वेशन पाहायला मिळेल. 8:47 आवश्यकता. 8 बॉल 47 हे विजयाचं इक्वेशन आपल्या सर्वांना पाहायला मिळेल. यावेळेस देखील ऑन साइडला वळवण्यात आलं. मैदानावरती आलेली ही सिंगल पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचेल ती म्हणजे 23 या आकड्यावर. गजाननजी सुर्वे साहेब जे पेडंबे गावचे माजी कार्यकुशल कार्य सम्राट उपसरपंच साहेब आहेत. अक्षरशः त्यांची उपस्थिती आपल्याला गावावरून इथे पाहायला मिळते. त्यांचं आपण विशेष कौतुक करणार आहोत, कारण जे जे मान्यवर मंडळी ज्यांना आपुलकीचं निमंत्रण धाडलंय त्यांची उपस्थिती, त्या निमंत्रणाचं अगत्य साधून इथे आपल्याला पाहायला मिळते. त्या सर्व मान्यवर मंडळींचं, पाहुण्यांचं, मित्र परिवाराचं, त्यासोबतीला क्रीडा रसिक राजा मायबाप प्रेक्षकांचं आम्ही विशेष आभार व्यक्त करणार आहोत. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल, जी मात्र जाऊन पोहोचली आहे. बघता बघता 24 या आकड्यावर 6:45 हे विजयाचं इक्वेशन पाहायला मिळतोय. 6:45 लगेच मॅचला सुरुवात देखील करायची विनंती. 6:45 हे इक्वेशन पाहायला मिळतोय. आपल्या आक्रमक, भेदक आणि उत्कृष्ट अशा कामगिरीने रुद्रगतीत फायटर सेमीफायनल मधून हा थेट फायनल मध्ये प्रवेशासाठी सज्ज आहेत. एक्झॅक्टली सर, सिंगल हँडेड डॉमिनेशन. काय डॉमिनेशन आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग आणि दुसऱ्या इनिंग मध्ये बॉलिंग, म्हणजे ऐन मोमेंटलाच ट्रिगर केलेत सर्व खेळाडू. ट्रिगरवरती तो बटन होता, ज्यावेळेस वेळ आली तो ट्रिगर दाबला आणि मैदानावरती प्रत्येक खेळाडूच्या वतीने तो टॉप नॉच परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त कामगिरी. मग तो प्रत्येक डिपार्टमेंट असो सर, बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग मध्ये थोडीशी कमकुवतता आपल्याला पाहायला मिळाली, कारण थोडासा टेंटेटिव्ह अप्रोच प्रत्येकाकडून आपल्याला पाहायला मिळाला. त्यासोबतीला सर सूर्यामध्ये फिल्डिंग करणं थोडंसं अवघड असतो उघड्या आकाशामध्ये. सो आपण तेवढा जो मिस्टेक आहे ती माफ करू शकतो, पण बॅटिंग आणि बॉलिंग जबरदस्त पाहायला मिळाली. यावेळेस देखील पंच केलाय, मात्र आता वेळ गेली, सत्ता गेली आणि कार्यक्रम संपलाय. त्यानंतर आलेला हा चौकार. पाचला 5. अब 85 सेके हुए हैं जब चिड़िया चुग गई खेत. ये स्ट्रोक पहले दूसरे ओवर में आने जरूरी थे, लेकिन वो आए चौथे ओवर में जब मैच बहुत ही ज्यादा दूर निकल चुकी थी. राइट आर्म राउंड द विकेट से बड़ा स्ट्रोक मारना चाहते थे, लेकिन इस बार डाउन द लेग साइड. वाइड रन. स्कोर कार्ड में बढ़ोतरी. स्कोर कार्ड जाके पहुंचा 29 रनों के ऊपर. 29 ऑन द बोर्ड. 29 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. ऑन साइडला स्ट्रोक तर चांगला पाहायला मिळतोय. फक्त औपचारिकता शिल्लक आहे, ते औपचारिकता पूर्ण करण्याचा प्रयत्न. बॉल सीमा पार. चौकार. ते 30 धावा धावफलकावरती 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. जजमेंट आहे, पण मध्ये आहे ना असं वाटलं की
फक्त आणि फक्त औपचारिकता, शिल्लक 4 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता. मात्र व्हाईट बॉल अवंतरची धाव फलकावरती ऍड होईल. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते, जी मात्र जाऊन पोचले 34-69 पाठलाग करत असताना चेज अतिशय खडतर पाहायला मिळाला. यावेळेस देखील मैदानावरती थोडीशी मिस्टेक होत असताना सिंगल ऍड होईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फक्त आणि फक्त पुढे जाते. विजयाचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न, ते देखील 22 सिंगल ऍड होईल. समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय 3 चेंडू 34 ची आवश्यकता. 3 बॉल 34 फक्त औपचारिकता शिल्लक, कारण कॅल्क्युलेटिव्हली पॉसिबलच नाहीये. यावेळेस देखील आपटी पार पाहायला मिळतोय. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते, जी मात्र स्थिर आहे, स्थगित आहे 35 या आकड्यावर. इथे देखील मिस्टेक थोडीशी आपल्याला पाहायला मिळते. फाईन लेगच्या खेळाडूच्या वतीने बॉल सीमारेषेच्या दिशेला चौकार आलाय 4 धाब्यांसाठी. एक बॉल 30 ची आवश्यकता, फक्त औपचारिकता शिल्लक मैदानावरती असेल. रुद्रविदित फायटर संघ यावेळेस देखील पाहायला मिळतोय, अजून थांबावं लागेल. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 6 मारला तर 500 रुपये. कांबळे सरांच्या वतीने सुवर्ण संधी असेल. बघूया कांबळे सरांच्या माध्यमातून ते 500 रुपये ते तर दिले जातील, पण तो सिक्सर येईल का. मात्र मैदानावरती व्हाईट बॉल. हा, हे करत राहा पूर्ण दिवस. हा, आपल्याकडे वेळ आहे, करा, हेच करा. यावेळेस देखील आता फलंदाज कंटाळला होता, तो चला ऑफ स्टंपच्या बाहेर. मात्र सामना झाला फिनिश आणि मेगा फायनल मध्ये दाखल होणारा दुसरा संघ रुद्रविदित फायटर्स. अभिनंदन रुद्रविदित फायटर्स, अभिनंदन अभिमते, अभि ज्युनियर, अभि सिनियर, अभिनंदन केतन दादा आणि संपूर्ण टीम. जाऊया आपण आता मेगा फायनलच्या दिशेला, जिथे आपल्याकडे एकीकडे संघ पाहायला मिळतोय, जो म्हणजेच रुद्रविदित फायटर